अरे भाई, त्या कोणत्या बेस्ट फ्रेंड आहेत काही माहीतच नाही. ते माहिती आहे, हल्ली आता ट्रेंड चालू होतं की बा डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत जी फ्रेंड मला काय म्हणतात चॉकलेट वगैरे पाठवेल तीच माझी बेस्ट फ्रेंड असेल. ठीक आहे. तर ही रील सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू होती. तर माझी फ्रेंड मला माझी जी बेस्ट फ्रेंड आहे ती मला रील पाठवत होती की बा हे ट्रेंड चालू आहे म्हणून. आणि मी तिला पाठवत होती की बा हे ट्रेंड चालू आहे. पण मजा आलं की ती मला काही पाठवण चॉकलेट वॉकलेट की किंवा मी तिला काही पाठवण चॉकलेट वॉकलेट नाही. आता जानेवारीची 8 तारीख आली, म्हणजे नवीन वर्षाचा 8वा दिवस चालू आहे सध्या, तरी 1 रुपयाची चॉकलेट दिली नाही तिने. म्हणजे की आता आम्ही काय समजावं. पण हे खरं आहे की ते जे चॉकलेट वॉकलेटचं ट्रेंड असते किंवा म्हणजे समजा डिसेंबर महिना संपेपर्यंत जर का चॉकलेट पाठवली तरच ती बेस्ट फ्रेंड असते असं काही नसते. मैत्री ही फक्त चॉकलेटवर किंवा ती गरम चहा हातावर टाकून, थंड पाणी हातावर टाकून आणि काय काय ते पदार्थ हातावर टाकून दोस्ती प्रूफ होत नसते किंवा दोस्ती आहे असं सिद्ध करता येत नसते. तर दोस्ती ही एक अशी अमूल्य गोष्ट आहे आणि ती म्हणजे शब्दात न सांगता येणारी गोष्ट आहे आणि ते शब्द सांगताही येणार नाही. आणि माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तिने जरी मला काही चॉकलेट बिकलेट पाठवली नाही किंवा मीही तिला काही चॉकलेट बिकलेट पाठवली नाही तरीही असे याचा अर्थ असं होत नाही की बा आमची मैत्री ही आहे किंवा चांगली नाही आहे किंवा ती बेस्ट फ्रेंड नाही, असं काही नाही आहे. बेस्ट फ्रेंड ती बेस्ट फ्रेंडच असते आणि लाईफ टाईम राहणार आहे.